नमस्कार मित्रांनो, आज आम्ही पुन्हा एकदा पुण्याहून सिन्नरला निघालेलो आहे. पण आम्ही आज एका गाडीवर नाही आहे, तर आम्ही चाललो आहे 2 गाड्या घेऊन. मी आणि माझी वाईफ आहे सोबत. तर फर्स्ट टाईम ती पूर्ण पुण्यापासून तर सिन्नरपर्यंत ती गाडी राईड करणार आहे. तर बघूयात तिचा एक्सपिरियन्स कसा राहतो. थोडीशी ती नर्वस आहे आत्ता, कारण तिने कंटिन्यू एवढी गाडी चालवली नाही. ती चालवती इतर वेळेस, पण एक 50-60 किलोमीटर एवढी चालवती. आता फर्स्ट टाईम एवढी पूर्ण 190 किलोमीटर जवळपास चालवणार आहे पूर्ण कंटिन्यू. तर बघूयात कसा प्रवास होतो आपला. भेटूयात परत. आपलं रायडर निघाली आहे. टाकी आत्ताच फुल केली दोन्ही गाड्यांची आणि आम्ही निघतो आता. आम्हाला आता मोशीमध्ये आम्ही आत्ता आलेलो आहे, पण भयंकर ट्रॅफिक लागलेली आहे मोशीमध्ये. आणि वैष्णवी अडकली मागे, दिसाल तुम्हाला. भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. तिला कडेकडे काढायला थोडा अडचण येते आहे, तर मी वेट करतो तिचा. आलेली आहे, चल पुढं. तिला म्हटलं हो चल पुढे, जशी जात असेल तशी. तर आम्ही नुकतंच चाकणच्या ट्रॅफिकमधून बाहेर पडलो, खेडच्या पुढं लागलो आहे आणि लगेच पाऊस लागला आहे आम्हाला. मुसळधार पाऊस बघू शकता. त्याच्यामुळे आम्ही आता लगेच रेनकोट वगैरे घातलेला आहे. रेनकोट वगैरे घालून मग पुढच्या प्रवासाला लागू. आता पुण्यामध्ये पूर्णपणे ऊन होतं आणि जसं पुढं आलो आहे तसं आता पाऊस सुरू झालेला आहे. त्यानंतर मग आम्ही खेडच्या पुढे निघालो. खेडचा घाट चढून आलो. त्यानंतर मग पाऊस थांबला होता तोपर्यंत. आणि मग पाऊस थांबल्यानंतर आम्ही थोडीशी गाड्यांची रेस लावली मंचरपर्यंत. नंतर मंचरच्या जसं जवळपास आलो मी, तर मंचरमध्ये मधिबळ आलो. नंतर माझ्या मामाकडे थांबलो. मामाकडे थांबून तिथे जरा नाश्ता पाणी केलं. मामाकडे वडापाव खाल्ला, चहा पाणी घेतला आणि तिथून लगेच पुढे निघालो. त्यानंतर थोडं पुढे निघालो तर या सुझुकीच्या गाडीवर होंडाचं हेल्मेट घालून या मॅडम चालल्या होत्या. त्यांचा लगेच एक छोटासा सिनेमॅटिक शॉट घेऊन टाकला आणि त्यांना बाय बाय करत पुढे निघालो. आत्ता ऑलमोस्ट निम्मा अंतर आम्ही आलेलो आहे. आत्ता आळेफाटा बायपासला आत्ता आहोत आम्ही. तर इथं मंचरपर्यंत आम्हाला थोडा पाऊस लागला होता, खेडपासून मंचरपर्यंत. आता इथं जरा इथून पुढे तर पाऊस नाही आहे, इथं सगळं कोरडं आहे आता सध्या. निम्मा अंतर आलो आहे, निम्मा अंतर अजून बाकी आहे. वैष्णव याच्यावर काही त्रास होत आहे का? वैष्णव काही त्रास होतो आहे? नाही. हात वगैरे काही पेन होत आहे का? नाही होते हात वगैरे पेन. गुड गुड, व्हेरी गुड. पहिल्यांदा वैष्णव एवढी गाडी चालवती आहे. थोड्या वेळ आम्ही मंचरमध्ये थांबलो होतो आमच्या मामाकडे. तर आता थोड्या वेळ इथून रेस्ट घेऊन आणि लगेच निघत पुढे. नंतर आळेफाट्याच्या पुढे निघाल्यावर बोटा बायपासला थोडं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ती सिंगल वे ट्रॅफिक चालू होती. त्यामुळे थोडं ती स्पीड आमचा स्लो झाला. काय आलं बोल की आता. थकली ना. तो हॉर्न देत होती, मला ऐकूच नाही आलं. ट्रकच्या कडेने पण निघत होतो ना आपण, मग ते समजलंच नाही मला. आता आम्ही घारगावच्या पुढं निघालो आहे. हा इकडे आता घारगावच्या पुढे घाट लागला. आता थोडं थांबलो आहे परत रेस्टसाठी. वैष्णूचे हात थोडे दुखायला लागलेत. हां वैष्णू नाही म्हणते, पण मला माहिती नाही त्याच्यामुळे थांबले. पुढे मग चंदनापुरीचा घाट उतरून आम्ही पोहोचलो संगमनेर टोल नाक्यावर. आमची VIP एंट्री असल्यामुळे आमच्याकडनं काय त्यांनी टोल घेतला नाही आमच्या दोघांकडनं पण. तर आम्ही टोल न देताच पुढे निघालो. त्यांनी आमच्यासाठी साईडने रस्ता ओपन करून दिला आणि आम्ही तिथे न थांबता पुन्हा पुढे नॉनस्टॉप पुढे निघालो. त्यानंतर मग संगमनेर बायपास, भक्तिशक्ती मंदिर आणि समृद्धी महामार्ग हे क्रॉस केल्यानंतर आम्ही सिन्नरच्या अजूनच जवळ पोहोचलो. तर 20 किलोमीटर अजून अंतर बाकी होतं. तर आम्ही नॉनस्टॉपच चाललो होतो कंटिन्यू आणि फायनली आम्ही सिन्नरला पोहोचलो. मग तर फायनली आम्ही सिन्नरला पोहोचलेलो आहे दोन्ही गाड्या घेऊन. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ.